एक जण देवपूजा करत होता. देवपूजा करताना गणगोळी उघडत होता. गणगोळी उघडता उघडता रामकृष्ण हरी म्हणत होता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. अगं मला चहा ठेव. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम. आज खुरपायला लवकर जायचंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि करतोय काय? पूजा. तो गणगोळी उघडत होता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. अगं तो राम भाऊ आला तर त्याला सांग मी आज घरी नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तेवढ्यात राम भाऊ आला. राम भाऊ म्हणाला, वहिनी गणपतराव आहेत का? वहिनी म्हणती ते म्हणाले घरी नाही म्हणून सांग. तर याला फार राग आला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गणपतराव म्हणाला, अरे माझे तेवढे 5,000 रुपये दे. अरे माझे तेवढे 5,000 रुपये दे. हा म्हणाला, माझ्याकडं आज पैसेच नाही. त्याची बायको म्हणते, आओ तुम्ही किती विसरभोळे झालात. तुम्ही किती विसरभोळे झालात. तुमच्या खिशात नाही का 5,000चा बंडल. मग तर यांनी गणगोळी फेकून आणली. रामकृष्ण हरी, विठ्ठला. हे असेच आपले दर्शन असते व ही अशीच आपली पूजा असते. कान्होपात्र्यानं पांडुरंगरायाचं दर्शन घेतलं व जन्मजन्मीची पाप जळून खाक झाली. बरवा फळला पुन्हा बरवा पांडुरंगरायाचं दर्शन घेतलं व जन्मजन्मीची पाप जळून खाक झाली. कान्होपात्र्याच्या डोक्यात विचार आला, अरे हा देव सुंदर आहे हे खरं, पण हा देव कोमल आहे की नाही हे पाहू. असा विचार करून कान्होपात्र्यानं पांडुरंगरायाच्या पायावर हात ठेवला व बोटाने पांडुरंगरायाचा पाय दाबला. काय आश्चर्य, पांडुरंगरायाच्या पायाला खड्डा पडला. मग कान्होपात्र्याने पुन्हा पांडुरंगरायाच्या पायावर डोकं ठेवलं. जे डोकं ठेवलं ते ठेवलंच, जे डोकं ठेवलं ते ठेवलंच. बराच वेळ झाला, कान्होपात्रा डोकंच वर उचले ना. मग वारकऱ्यांनी कान्होपात्रेला आवाज दिला, कान्होपात्रा, कान्होपात्रा. पण कान्होपात्रा आता पांडुरंगरायामध्ये विलीन झाली होती. कान्होपात्रा पांडुरंगरायाची झाली होती. त्या पंढरीच्या भूताने कान्होपात्रेला झडपले होते. आणि हे महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात.
Thank you.